करो चालू. नमस्कार विद्यार्थी मित्र. एससी करिअर अकॅडमी मध्ये पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत. आपण नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेसंदर्भात अभ्यास करतोय आणि या नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेत आणखी एक महत्वाचा विषय की ज्या विषय आपल्याला 20 प्रश्नातून 25 गुण देऊन जाणारा मराठी सारखा आपला मातृभाषेचा सब्जेक्ट आहे. मराठी आपली मातृभाषा आणि मराठीचा पेपरमध्ये प्रवेश परीक्षेमध्ये असलेला समावेश या अनुषंगाने आपल्याला मराठीचा अभ्यास करायचा आहे. आता तुम्ही म्हणाल मराठीची व्यापकता खूप मोठी आहे, कारण मराठीचा अभ्यास करायचा म्हटल्यावर कोणाच्या पुढे काय प्रश्नचिन्ह येतोय? ग्रामर असेल, ग्रामरचे विविध टॉपिक असेल, लेसन असेल, कविता असेल, कविताच्या ओळी असेल, या सगळ्या गोष्टी आपल्या मनात येतात की नाही? येतात ना. तर मग आपल्याला आज जाणून घ्यायचंय की नवोदय परीक्षेमध्ये मराठीत काय आहे. बघा, मराठीतला एक भाग म्हणजे उतारा किंवा पॅसेज आणि त्यावरील प्रश्न हा एक भाग आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी विषयात एखादा उतारा विचारल्यावर त्या उतार्यावर कशा प्रकारचे प्रश्न नवोदय प्रवेश परीक्षेमध्ये विचारले जातात त्याचं आपण आज माहिती घेऊयात. बघा, एक उतारा आहे, त्या उतार्यावरची माहिती आपल्याला दिलेली असते. त्या उतार्यावर आपल्याला 5 प्रश्न येणार आहे. किती प्रश्न येणार आहे? 5 प्रश्न. तर या 5ही प्रश्नाची आपल्याला अचूक उत्तर देता आली पाहिजे. काय होतं माहितीये का, जेव्हा आपण उतारा वाचतो आणि उतार्यात काय विचारलेलं आहे आणि प्रश्नात काय आहे याचं आपल्याला कमी वेळेमध्ये व्यवस्थित उत्तर देता आलं पाहिजे. बघा, आता हे करायचं म्हणजे एक तारेवरची कसरत आहे, कारण तिथं 4 पर्याय असतात. ते 4ही पर्याय असे असतात वाचल्यावर की आपल्याला 4ही उत्तर वाटत असतात. मग आता 4ही उत्तरातून आपण जे उत्तर एकच आहे हे आपल्याला पण माहिती आहे, पण आपण जेव्हा वाचतो तेव्हा आपल्याला सारखे उत्तर असल्या कारणाने सगळेच उत्तर वाटत असतात. तर मग असं होऊ नये म्हणून त्याच्यासाठी आपल्याला अभ्यास करायचा आहे, सराव करायचा आहे. त्यावर इतक्या वेळेस सराव करायचा आहे की आपल्याला असे उतार्यावरचे उत्तर चुकले नाही पाहिजे. तर आज आपण उदाहरणादाखल एक उतारा घेऊयात आणि या उतार्यावरच्या प्रश्नांची प्रॅक्टिस करूया. ओके, ते कसे शोधायचे ते पण मी सांगेल आणि वाचायचं कसं ते पण मी सांगेल. बघा, आता आपल्याला मराठी मधले जे मूळ भाषिक कौशल्य आहे ते म्हणजे वाचन, लेखन, श्रवण यासारखे कौशल्यापैकीचं महत्वाचं एक कौशल्य म्हणजे वाचन कौशल्य. आपल्याला मराठी भाषा वाचता आली पाहिजे. आता वाचन कौशल्य आपलं ते पाहण्यासाठी आपलं वाचन या ठिकाणी बघा, आता इथं लक्षात येईल तुम्हाला, प्रवास हा मनोरंजक आणि शैक्षणिक दोन्ही प्रकारचा असतो. आता बघा, या पहिल्या वाक्यातच आपल्याला कळलं की हा जो पॅसेज आहे, हा जो उतारा आहे, हा प्रवासाच्या संदर्भात आहे. प्रवास, आपण जी भटकंती करतो, आपण जे फिरतो त्या संदर्भातला हा उतारा असणार आहे. तो नेहमीच शिक्षणाचा एक महत्वाचा भाग मानला जातो. तो मीन्स कोण आहे इथं? प्रवास. युरोपमध्ये एखाद्या तरुणाने युरोपमधील खूप देशामधून प्रवास केला असेल तरच तो पूर्णतः शिक्षित मानला जातो. बघा, आता प्रवासाचं तर आहेच, पण प्रवासाबद्दल माहिती सांगणारा युरोप देशातील इथं आपल्याला डिटेल दिलेली. बघा, युरोपमध्ये एखादा तरुण खूप देशामधून जर प्रवास त्याने केलेला असेल, बघा, एखाद्या तरुणानं युरोप सोडून अदर कंट्रीज मध्ये जर त्यांनी भटकंती केली असेल, प्रवास केला असेल, तरच त्याला पूर्णतः शिक्षित मानलं जातं. बघा, शिक्षणाचा अर्थ किंवा खरं शिक्षण मग इथं काय आहे? प्रवास. खरं शिक्षण म्हणजे किंवा शिक्षण म्हणजे काय? तर इथं प्रवास आहे, अभ्यास नाहीये, बाकी गोष्टी नाहीये.
प्राचीन भारतात देखील आपल्या ऋषींना प्रवासाचे मोठे मूल्य माहित होते. बघा आता युरोप बरोबर आपल्या भारताचा संदर्भ इथं आलाय. आपल्या भारतामध्ये प्राचीन काळात अनेक ऋषी मुनी होऊन गेलेले आणि ऋषी मुनी हरिद्वार, ऋषिकेश, बद्री केदारनाथ या सगळ्या ठिकाणी प्रवास करायचे आणि ऋषींनी प्रवास केला तर त्यांचे जी काही ऋषितुल्य ओळख आहे ती जास्त असायची. तर मग प्राचीन भारतात देखील या प्रवासाला महत्व आहे. त्यांनी सर्वांसाठी भारताच्या विविध भागात असलेल्या तीर्थस्थळांना भेटी देणे. तीर्थस्थळ आपण जे आपल्या याच्यामध्ये देव आणि देवदेविकांचे जे काही स्थळ आहे त्यांना आपण तीर्थस्थळ म्हणतोय. की आपल्या जवळ जर पाहिलं तर आपल्या छत्रपती संभाजीनगर पासून 27 किलोमीटर दूर असलेल्या भद्रा मारुती या ठिकाणी आपण तीर्थक्षेत्र मानतोय. त्याच्यानंतर थोडं वर गेल्यावर तिथून 11 किलोमीटर वर गिरजा देवीचं देवस्थान आहे म्हैसमाळ, त्याला पण आपण तीर्थक्षेत्र मानतोय. असे भारतामध्ये अनेक तीर्थक्षेत्र आहे. महाराष्ट्रात जर पाहिलं तर 12 ज्योतिर्लिंगापैकी एक खुलताबादच्या पुढे अजून 4 किलोमीटर कृष्णेश्वराचं तीर्थक्षेत्र आहे. तर मग अशा तीर्थक्षेत्राला भेटी देणं हे एक धार्मिक कर्तव्य बनविले आहे आणि भारतीयामध्ये यामुळं एकत्वाची भावना वाढीस लागली. बघा एवढाच पॅसेज आहे, एवढ्याच पॅसेजवर आपल्याला 5 उत्तरं द्यायचे. आता हे उत्तर एकदम शांत चित्ताने आणि अचूकतेने द्यायची. बघा आता या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचंय की उत्तर देताना आपण एकदा पॅसेज वाचलाय, सगळ्याच पहिल्याच वाचनात समजेल असं नाहीये. पॅसेज वाचलाय, पॅसेज मधले संदर्भ समजून घेतले, प्रश्न वाचायचे. प्रश्न जेव्हा आपण वाचतोय, प्रश्न वाचल्यानंतर आपल्याला थोड्या थोड्या गोष्टी कळतात. आता बघा इथं पहिला प्रश्न आलाय, जर एखाद्याला खरे शिक्षण हवे असेल तर डॅश डॅश महत्वाचे आहे. बघा मी वाचताना पण सांगितलं शिक्षणाचा अर्थ इथं काय दिलेला आहे. तर एखाद्याला खरे शिक्षण पाहिजे असेल तर त्याला अभ्यास करणे आपल्याला पहिल्यांदाच वाटतंय की अभ्यास करणं म्हणजे शिक्षण आहे. पण उतार्यामध्ये आपल्याला हे उत्तर नाहीये. अभ्यास करणे म्हणजे या ठिकाणी शिक्षण होत नाहीये. अभ्यास करणे म्हणजे सतत त्याच्या मागे कार्य करणं, काम करणं असं पण वाटू शकतं आपल्याला, पण हे पण नाहीये. अभ्यास करणे म्हणजे ध्यान करणे. आपल्याला वाटू शकतंय की ऋषीमुनी ध्यान करत होते, हे पण नाहीये. मग आता इथं युरोपचं एक उदाहरण दिलेलं आहे की जो व्यक्ती अधिकचा प्रवास करतोय त्याला खऱ्या अर्थानं शिक्षित मानल्या जातंय. म्हणून या ठिकाणी प्रवास करणे हे याचं उत्तर होतंय. बघा आता पूर्ण पॅसेज आपल्याला चांगल्या पद्धतीनं आकलन झाला पाहिजे, हे उद्दिष्ट या ठिकाणी आहे. जो काही पॅसेज दिल्या जातं त्याच्यात लाईन टू लाईन, शब्द टू शब्द आपल्याला प्रश्न विचारलेले नसतात, उत्तर ते नसतं. त्या पूर्ण वाचनातून मुलांना काय आकलन झालं, विद्यार्थ्यांना काय आकलन झालं हे तपासण्यासाठी असे उतारे असतात. मग आता या उतार्याच्या वाचनातून आपल्याला हे कळतंय, पूर्ण उतारा समजला म्हणून कळतंय की खऱ्या अर्थानं प्रवास करणे म्हणजे खरं शिक्षण होय. म्हणून इथं उत्तर सी आहे. मग तुम्हाला या ठिकाणी सी चं ओल करायचंय. येतंय लक्षात? समजतंय? अगदी सोपं आहे आणि एवढं सगळं बरोबर केलं तर आपल्याला हे 1 मार्क देऊन जातंय. आलं लक्षात? आता दुसरं उदाहरण पहा. दुसरा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणता शब्द मनोरंजक या शब्दाचा समानार्थी शब्द आहे? बघा आता भाषेमध्ये आपल्याला समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वचन बदला, लिंग बदला या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या ओघानं पॅसेजवर विचारल्या जातात. समानार्थी शब्द म्हणजे सिमिलर वर्ड. तर याच्या सारखा शब्द आता याच्या पॅसेजच्या अनुषंगाने आपल्याला सांगायचं आहे. बघा आता मनोरंजक शैक्षणिक होऊ शकणार नाही, दमविणारे होऊ शकणार नाही, सनसनाटी होणार नाही. आता मनोरंजक म्हणजे दृश्यावलोकन. आता प्रवासाच्या संदर्भात आहे. प्रवासामध्ये आपल्याला पाहण्यासाठी, डोळ्याचे पारणे फिरण्यासाठी आपण वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असतो. मग दृश्यावलोकन किंवा प्रवास हे एक मनोरंजनाचं साधन आहे. म्हणून याचं उत्तर डी आहे. आता अशा पद्धतीनं आपल्याला काही उत्तर माहिती पाहिजे आणि काही होऊ शकत नाही असंही माहिती असलं तरी आपण जाऊ शकतो. आता मी तुम्हाला बऱ्याच पैकी दोन्ही प्रश्न उलटे पद्धतीने सांगतो. का सांगतोय? की आपल्याला माहित असण्यापेक्षा इथं पर्याय माहित नसणं हे सुद्धा गरजेचं आहे.
की ज्या काही गोष्टी माहिती नसल्या पाहिजे. आता बघा आणखीन एक उदाहरण पाहूया. डॅश डॅश भेटी देणं हे प्राचीन भारतामध्ये पवित्र मानलं जातं. आता तर 5 प्रश्नात एक प्रश्न सोपा येऊ शकतो. आता रिकामी जागा आहे म्हणजे तिथलं ओळ आलेली. आता याच्यासाठी पॅसेज पुन्हा वाचलं तर आपल्याला लगेच लक्षात येतं. बघा इथे सरळ सरळ रिकामी जागा आहे. आता ही डायरेक्ट पॅसेज मधली ओळ आहे. मग आता इथे शिक्षण संस्था पण हा शब्द नाही, शहराला पण नाही, व्यापाराला पण नाही, डायरेक्ट तीर्थस्थळांना भेटी देणे हा प्रश्न तिथं. हा प्रश्न एकदम सोपा आहे. पण हा सोपा प्रश्न सोडवण्यासाठी सुद्धा आपल्याला व्यवस्थित वाचन करणे गरजेचं आहे. बघा इथं पण तुमच्या लक्षात येईल की अतिशय सोपा प्रश्न आहे. 5 मधला एक सोपा असतो हा तर आपण कधीच चुकू द्यायचं नाही. रिकामी जागा आहे पॅसेज मध्ये पुन्हा एकदा बघायचं, पुन्हा एकदा वाचायचं, खालचे पर्याय वाचायचे, पुन्हा रिकामी जागेचे शब्द वाचायचं, याची व्यवस्थित सांगड घालायची, अचूकतेने पर्याय इकडं ओल करायचं. कधी कधी काय होतं माहिती का, हा एकदम सोपा प्रश्न, एकदम सोपा प्रश्न, रिकामी जागा जशाच तशी लिहायची होती, पाहिलं बरोबर बी आहे त्याचं उत्तर, पण करता करता डी वरच केलं आणि इकडं पण डी भरलं. घरी आल्यावर पाहिलं, अरे हे तर मला येत होतं, शिट, असं बोलून आपण मोकळं होतो. पण त्याच्यासाठी सुद्धा समय सूचकता ठेवायची आणि वेळेवर योग्य तो प्रश्न बरोबर सोडून सुद्धा टिक बरोबर करायचं. ओके. आणखीन एक उदाहरण घेऊयात आपण याच्यावरचं 4 नंबरचं. लोकांनी जर डॅश डॅश भरपूर केला तर त्यांच्यामध्ये एकत्वाची भावना येते. बघा आता लोकांसाठी पॅसेजच्या आधारे प्रश्न विचारलेला आहे, पॅसेज आपण वाचलेला आहे, पॅसेज आपल्याला परिपूर्ण आकलन झालेलं आहे असं गृहीत धरूनच प्रश्नाचे उत्तर तुम्हाला दिले जाणार. आता खेळाचा संदर्भ आलेला नाही, वादविवाद याच्यामध्ये नाही, प्रश्न यामध्ये म्हणजे प्रवास याचं उत्तर आहे आणि प्रवास उत्तर आपण या ठिकाणी करतोय तर ये याचं उत्तर होणार. तर ये वर आपल्याला राऊंड करायचं आहे. आता बघा लोकांनी जर प्रवास भरपूर केला तर त्यांच्यामध्ये एकत्वाची भावना निर्माण होते. आता हे सगळं लक्षात घ्यायचं आहे. हा 4 नंबरचा प्रश्न आहे, सोपा प्रश्न आहे, आपल्याला 1 मार्क देऊन जाणार आहे. असे आपण 4 प्रश्न पाहिले आणि त्याच्यातला शेवटचा प्रश्न 5वा प्रश्न आहे. बघा आता इथं पुन्हा समानार्थी शब्द आलेला. ऋषी म्हणजे डॅश डॅश माणूस. आता ऋषी मुनीला प्राचीन काळात विद्वान म्हणून ओळखले जाते. बुद्धे किंवा व्यासंग असणारे व्यासंगी, अध्यात्माचा व्यासंग असणारे व्यासंगी अशा स्वरूपाचा ऋषी मुनींसाठी वापर झालेला आहे. आता खाली पर्याय काय दिलेले बघा. ऋषी चतुर असू शकतात, पण या 4 पर्यायात चतुर उत्तर होणार नाही. धूर्त पण असू शकतात, एखादा ऋषी धूर्त आहे त्यातला एक गुण आहे, चतुर हा एक गुण आहे, ते संसारातून मुक्त असतात, असा पूर्ण शब्द आहे संसार मुक्त. आणि सगळ्यांपेक्षा विद्वान हे उत्तर योग्य आहे, कारण की ऋषी हे विद्वान असतात. या गोष्टीकडे आपल्याला जायचंय. म्हणजे बघा तुम्हाला हे पण उत्तर बरोबर वाटेल, हे पण उत्तर बरोबर वाटेल, पण या तिन्ही मध्ये योग्य काय आहे ते आपल्याला ओळखायचं. मग इथं विद्वान बघा, मग अशा सोप्या पद्धतीनं जे उतारा वाचलाय त्या उतार्यावरचे आपल्याला 5ही प्रश्न या ठिकाणी सोडवून आपल्याला लक्षात येते. बघा आता पहिल्यापासून जर प्रश्न पाहिले आणि उत्तरात तुम्ही जर चेक केलं तर तुमच्या लक्षात येईल, जर एखाद्याला खरं शिक्षण हवे असेल तर तिथं प्रवास करणे हे त्याच्यासाठी गरजेचं आहे, हे आपण अभ्यासलंय. दुसऱ्या याच्यात पाहिलंय खालीलपैकी कोणता शब्द मनोरंजक या शब्दाचा समानार्थी शब्द आहे, तर याचं दृश्यावलोकन हे उत्तर आपण पाहिलंय, ते पण बरोबर आहे. तिसऱ्या याच्यात जर पाहिलं डॅश डॅश भेटी देणे हे प्राचीन भारतामध्ये पवित्र मानले जाईल. आता हे डायरेक्ट रिकामी जागा आहे तर तीर्थशाळा स्थळांना हे याचं उत्तर आहे. आता चौथ्या याच्यात लोकांनी जर डॅश डॅश भरपूर केला तर त्यांच्यामध्ये एकत्वताची भावना निर्माण होते, तर प्रवास हे उरणार व उत्तर याचं या ठिकाणी आहे प्रवास. आणि आता शेवटचा प्रश्न, ऋषी म्हणजे डॅश डॅश माणूस, तर ऋषी म्हणजे विद्वान माणूस आहे, हे या ठिकाणी आपल्याला लक्षात येते. अशा स्वरूपाचे या उतार्यावरचे 5ही प्रश्न आपल्याला या ठिकाणी लक्षात येतात. तर अशा स्वरूपाचे हे प्रश्न एकदम सोपे प्रश्न तुमच्याजवळ तुमच्या परीक्षेसाठी तुम्हाला या ठिकाणी वापरता येतात आणि हे सगळे सोपे प्रश्न आपल्याला पॅसेजच्या आधारे सोडता येतात. असं खूप पॅसेजची आपण प्रॅक्टिस करणार आहे. तुम्ही माझ्यासोबत असले तर मी वेगवेगळे आयडियाज, वेगवेगळे क्लुप्त्या, वेगवेगळे उदाहरणाच्या माध्यमातून तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगणार आहे. तर मग तुमचा आणि माझा
कनेक्टिव्हिटी होण्यासाठी तुम्हाला एससीएचं ऍप या ठिकाणी डाउनलोड करायचं आहे आणि एससीएचं ऍप तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून तुम्हाला या ऍपद्वारे तुमचा आणि माझा संपर्क होणार आहे. ऑनलाईन क्लासेस आपले 5 ऑगस्ट पासून चालू होत आहे. त्याच्यासाठी लवकरात लवकर आमच्या एससीए चॅनलला सबस्क्राईब करा आणि एससीए ऍप आपल्या फोनमध्ये डाउनलोड करा आणि पुढील अपडेटसाठी पाहत राहा एससीए चॅनल. तर आज आपण या ठिकाणी थांबूया. थँक्यू. धन्यवाद. किती मिनिटं झालं? 16 मिनिट. अजून 4-5 मिनिटं झालं असतं.